So welcome to today's class. Okay. Today we will learn about noun. आज noun बद्दल आपण अभ्यास करूया. तर तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा गुड इव्हनिंग. ओके. आजच्या क्लास बद्दल एक माहिती म्हणजे काय आहे, तर नाउन म्हणजे काय असते, तर नाव वेगवेगळ्या गोष्टींची नावं असतात. ओके. तुमच्या आजूबाजूला वेगवेगळ्या वस्तू आहेत. पेन आहे. ओके. पेनला म्हणले की तुम्ही कुठे बघल्या, वहीकडे बघल्या का, नाही ना. ओके. पेनला म्हणले की कुठे बघल्या तुम्ही, आता तुम्ही स्क्रीनवर बघा. स्क्रीनवर पेन्सिल कुठे आहे, ॲपल कुठं आहे, ओके. आणि वही पुस्तक, वही कुठं आहे, ओके. वही पुस्तकं इथे आहेत. म्हणजे काय आहे, मला काय म्हणायचं आहे तुम्हाला, की तुम्हाला ज्यावेळी मी म्हणलो की हा कलर घेऊ, ॲपल कुठं आहे, तर तुम्ही हे दर्शवलं असेल. ओके. ॲपल. तुम्हाला पेन्सिल म्हणले की हे दर्शवल्या, हो की नाही, आणि वही पुस्तकं म्हणले की हे दर्शवले. हे तुम्हाला कसं कळालं या गोष्टी नाही म्हणतात, कारण त्या वस्तूंना आपण ते नाव दिलेले आहेत. ओके. या वस्तूला सफरचंद ॲपल हे नाव दिलेलं आहे. ओके. या वस्तूला पेन्सिल म्हणून नाव दिलं आपण. ओके. म्हणजे असे वेगवेगळ्या गोष्टींना, वस्तूंना, माणसाला, नावाला, स्थितीला, जागेला एक वेगळे आपण नाव देत असता, त्यालाच नाम म्हणायचे, नाऊन म्हणायचे. ओके. तर मग याच ठिकाणी नाऊनची डेफिनेशन. ओके. काय असते, सो नाउन इज द नेम ऑफ अ पर्सन, प्लेस, थिंग. ओके. ही आहे नाउनची डेफिनेशन. मग आता पर्सनला आपण माणसाला नाव देत असता, वस्तूंना नाव देत असता, कोण जागेला नाव देत असता. ओके. मग या वेगवेगळ्या गोष्टींना नाव देतात, तर हे ध्यानात कसे राहतील, हे वेगवेगळ्या प्रकारे आहेत ना, म्हणून त्याच्यामुळे नावाचे पण वेगवेगळे प्रकार तयार करायचे. ओके. म्हणजे की आपल्याला सोपं जावं की याचे नावं या प्रकारे म्हणल्या जातात म्हणून. ओके. म्हणून यामुळे नावाचे प्रकार आहेत. आता तुम्ही कोणत्याही पुस्तकामध्ये ओपन केलं तर नावाचे 4 प्रकार, नावाचे मेन 2 प्रकार या प्रकारे शिकवत असतात. मी तुम्हाला शिकवत आहे नावाचे एकूण 10 प्रकार, जे की तुम्हाला 5वी पासून ते आता पुढे कोणतीही एक्झाम असो, त्याच्यामध्ये नाऊन म्हणले की तुम्हाला याच्यापैकीच एक प्रकार असणार आहे आणि त्याच्यावरचाच क्वेश्चन असणार आहे. मग कोणती एक्झाम असो लास्टपर्यंतची, जरी तुम्हाला खोलवर डीपमध्ये इंग्रजीचा अभ्यास करायचा असेल तरी हेच गरजेला पडणार आहे. ओके. म्हणून ते 10 प्रकार आज आपण बघणार आहोत. यामुळे काळजी देऊन वही ओपन करा. ओके. वहीवर सर्व काही होमवर्क लिहायचा, जे मी लिहा म्हणत असतो, टाईप करा म्हणतो, त्या सर्व काही गोष्टी वहीवर लिहा. ओके. टाईप करणं सोडून वही पेन घ्या हातामध्ये आणि त्यावर लिहायला लागा. सगळ्यात वर लिहा टाईप्स ऑफ नाउन, TYPES OFNOUNS, टाईप्स ऑफ नाउन्स. ओके. टाईप केलं, लिहिल्यावर वर लिहा वहीवर. ओके. टाईप्स ऑफ नाउन. जर लिहिल्या असाल तर आपण आता पहिला प्रकार बघू. ओके. You'll be able to see me now, but it's too much of a big image. Okay. You will also need to see the screen. That's why let's make it smaller. Okay. Like this. So the next one is proper noun. आता नाउनचे जे 10 प्रकार आहेत ते कोणकोणते आहेत त्याकडे बघू. ओके. तर नाउनचे 10 प्रकार. सगळ्यात पहिला आहे प्रॉपर नाउन. ओके. मग यासारखे एकूण 10 प्रकार आहेत नाउनचे, ज्याच्याबद्दल मी तुम्हाला आहे ना शॉर्ट नोट्स पण सेंड करणार आहे. ओके. मग सगळ्यात पहिले प्रॉपर नाउन म्हणा माझ्यासोबत. प्रॉपर नाउन, कॉमन नाउन, काउंटेबल नाउन, अनकाउंटेबल नाउन, कलेक्टिव्ह नाउन, abstract noun, compound noun, concrete noun, material noun, gerund noun. ओके. पुन्हा म्हणा. प्रॉपर नाउन, कॉमन नाउन, काउंटेबल नाउन, अनकाउंटेबल नाउन, कलेक्टिव्ह नाउन, abstract नाउन, कंपाऊंड नाउन, कॉन्क्रीट नाउन, मटेरियल नाउन, जरंड नाउन. याच्यापैकी पहिला कोणता आहे, प्रॉपर नाउन. मग पहिल्या सगळ्यात पहिले लिहा प्रॉपर नाउन म्हणून. आणि प्रॉपर नाउन म्हणून लिहिणं झाल्यानंतर मी जे तुम्हाला व्हॉट्सॲपवर सेंड करत आहे ते तसं सेम टू सेम आहे ना, तुम्ही वहीवर लिहा. ओके. वहीवर लिहायचं म्हणून प्रत्येक वेळी सांगत आहे मी. नॉट दिस वन.
I will need to change it. मी तुम्हाला आहे ना जराशी प्रॉपर नाऊनची माहिती व्हॉट्सॲपवर सेंड केलेली आहे, ते वहीवर लिहून घ्या बरं. ओके, लिहिणं झाल्यानंतर यस टाईप करा. ठीक आहे, पूर्ण लिहा. मी काय करतो, माझी फोटो इथून इकडे नेतो, ते टी व्हीमध्ये फिरल्यावानी. आता तुम्हाला ते स्पेलिंग येते, नाव बरोबर दिसेल, हो की नाही. करेक्ट. तर मग बघा काय दिलेलं आहे, मी काय पाठवलेलं आहे. प्रॉपर नाउन प्लीज सेंड लिंक रिसेंड. ओके, पुन्हा एकदा लिंक सेंड करायची. आता बघा प्रॉपर नाउन म्हणजे काय दिलेलं आहे, अ स्पेसिफिक नेम गिवन टू अ पर्टिक्युलर पर्सन, प्लेस और थिंग, युजली कॅपिटलाइज. एक्झाम्पल दिल्ली, राहुल, अमेझॉन. ओके, हो मी व्हिडिओ बघतो. ठीक आहे, आता क्लास सुरू आहे त्याच्यामुळं नंतर बघतो, क्लास संपल्यानंतर. ठीक आहे. टाइप्स ऑफ नाउन्स बरोबर लिहिता तुम्ही फक्त. हो, ती डेफिनेशन आहे, ती डेफिनेशन वहीवर लिहायची. वहीवर लिहा. सगळ्यात पहिले नंबर 1 म्हणून टाका प्रॉपर नाउन. त्याच्या पुढे एक जागेमध्ये लिहा विशिष्ट नाव. ओके, त्याच्यानंतर पूर्ण लिहायचा. अ स्पेसिफिक नेम गिवन टू अ पर्सन, प्लेस और थिंग, युजली कॅपिटलाइज्ड. एक्झाम्पल दिल्ली, राहुल, अमेझॉन. कळालं. If you understood that, then let's see प्रॉपर नाउन व्हॉट इज इट. फॉर एक्झाम्पल आयफल टावर. आयफल टावर काय आहे, तर मागलं जे चित्र दिसत आहे त्याच्यामध्ये तो जे टावर आहे मोठ्याच्या मोठं बांधलेलं. ओके, हे आयफल टावर आहे जे की पॅरिसमध्ये आहे. ओके, तर मग अ प्रॉपर नाउन इज, why are you trying to join so late. A proper noun is used to show a specific and unique noun. हे कशासाठी यूज करतात, तर एक स्पेसिफिक विशिष्ट नावाला दर्शवण्यासाठी. मग विशिष्ट नाव म्हणजे कसे, तर असं नाव जे म्हणलं की तुम्हाला आठवलं पाहिजे. ओके, तर आयफल टावर म्हणले की तुम्हाला लगेच याची ध्यान येत असते. ओके, म्हणजे अशा विशिष्ट गोष्टीबद्दलची नावं. तुम्हाला दिल्ली म्हणलं की काय आठवते, बाजूची गल्ली, मागची गल्ली आठवते का, नाही ना, दिल्ली आठवल ना तुम्हाला. ओके, कॅपिटल. मुंबई म्हणले की मुंबई आठवणार. त्याच प्रकारे अशी विशिष्ट नावं म्हणले की प्रॉपर नाउनमध्ये असते. नाव कोणते, जे विशिष्ट आहे. ओके, पेन, पेन्सिल, कुत्रा, मांजर असं म्हणलं तर आठवल का, नाही ना, कारण कुत्रा मांजर म्हणलं की सर आठवते, पण वेगवेगळ्या प्रकारचे आठवतात ना. मांजर म्हणा तुम्ही, मग मांजर किती वेगवेगळ्या कलरचे असतात, वेगवेगळ्या साईजचे असतात, तुम्हाला एकच आठवणार का, नाही ना. कुत्रा मी जर तुम्हाला म्हणलो तुम्ही कुत्रा पाहिला का, तर तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये वेगवेगळे कुत्रे येऊ शकतील. ओके, कोणी इंटरनेटवर बघला असेल, कोणी गल्लीमध्ये बघला असेल, कोणी वेगळ्या ठिकाणी बघला असेल, कोणाच्या घरी असेल. ओके, म्हणजे की ते कॉमनमध्ये जात असते साध्या प्रकारे. प्रॉपर म्हणजे काय असते, ते विशिष्ट गोष्टी असतात. म्हणजे की जसं माझं नाव आहे न्यायमूर्ती, न्यायमूर्ती म्हणलं की मीच आठवतो. ओके, कॉमनमध्ये येऊ शकेल कारण न्यायमूर्ती म्हणलं की पद पण असते. पण मला सांगायचं काय आहे, राहुल, न्यायमूर्ती, दिल्ली हे काय आहेत, हे एका विशिष्ट माणसाचे नाव आहे. ओके, जे मी तुम्हाला डेफिनेशन पाठवलं त्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे, पर्टिक्युलर पर्सन एका विशिष्ट माणसाचे नाव, पर्टिक्युलर प्लेस नाही तर एका विशिष्ट जागेचे नाव जसं दिल्ली, पर्टिक्युलर थिंग म्हणजे एका विशिष्ट गोष्टीचं नाव जसं की आयफल टावर. ओके, नाही तर ताजमहल. ओके, कळालं. आणि एक असे कॅपिटल असतात जास्तीत जास्त म्हणायचं म्हणजे. माझं नाव लिहायचं तर मी कॅपिटल एन काढतो, हो की नाही. दिल्ली लिहायचं असेल कॅपिटल डी काढायचं. मुंबई जर कुठे लिहायचं असेल कॅपिटल एम काढत असता. ओके, नाही तर कंपनीचं नाव अमेझॉन, हे पण एक विशिष्ट गोष्टीचं जागेचंच नाव आहे, म्हणून ते पण लिहिताना कॅपिटल ए काढत असतात. ओके, then the Eiffel Tower in Paris, France is a specific location that represents a proper noun.
इट्स वन ऑफ द मोस्ट आयकॉनिक लँडमार्क्स इन द वर्ल्ड अट्रॅक्टिंग मिलियन्स ऑफ विजिटर्स इच इयर. म्हणजे काय, त्याला एवढंच सांगायचं आहे की आयफल टावर ही एक विशिष्ट गोष्ट आहे, त्याच्यामुळे हे प्रॉपर नाऊनमध्ये येते. यानंतर कॉमन नाऊन, जे की मी आताच तुम्हाला सांगलो की तुम्हाला कॉमन नाऊन म्हणले की एक गोष्ट आठवेल का? नाही, हे सर्व काय आहेत? कुत्रे आहेत. ओके, डॉग्स आहेत. ठीक आहे. आता हे सगळे वेगवेगळे आहेत की नाही, पण मला सांगा बरं. सर्व वेगवेगळे दिसतात. मी इकडे येतो. ठीक आहे. तर मग हे सर्व वेगवेगळे दिसत असतात, तरी पण हे दिसत असताना हे बघा, इतकं मोठं आहे, हे इतकं छोटं आहे. ओके, हे ते याच्यावर मोठं आहे, हे मध्यम आहे, हे वेगवेगळ्या साईजचे आहेत. हे छोटं आहे वाटते, पण इतक्या वरच काठवलं की पण हे सर्व कुत्रे वेगवेगळे आहेत. हो की नाही? बघा ध्यान देऊन. तर यांना काय म्हणतात? डॉग म्हणत असतात. ओके, डॉग्स म्हणतात, कुत्रे. हे साधं नाव आहे ना, म्हणजे की एका स्पेसिफिक ग्रुपला जर आपण एकाच नावानं बोलत असाल, म्हणत असाल, तर त्याला कॉमन नाउन मध्ये घ्यायचे. ओके, याच्यावरची डेफिनेशन सेंड करतो, ते लिहून काढा तुम्ही. सामान्य नाव म्हणायचे याला. ओके, तुम्ही लिहित जा बरं का वहीमध्ये. जसं इथं नम्रता मॅडमनी लिहून सेंड केलं बघा. वहीवर लिहायचं, फोटो सेंड करायची त्याची लिहून. ओके, वैभव यांनी पण वहीवर लिहून आहे ना नंतर सेंड केलेलं आहे. पेननं लिहित जा ना, पेन्सिलनं लिहिलं का? सगळ्यांना सवय आहे अशी वाकडी फोटो काढून सेंड करायची. माझी मुंडी तुटून जाणार का ना काही. तर मग बघा, मी तुम्हाला कॉमन नाउनची नोट सेंड केलो. लवकरात लवकर वहीमध्ये लिहा, ते लिहायला लागा. कॉमन नाउन, सामान्य नाव. अ जनरल नेम फॉर अ पर्सन, प्लेस, थिंग और आयडिया, नॉट कॅपिटलाइज. एक्झाम्पल, सिटी, मॅन, बुक. ओके, म्हणजे की एक साधारण नाव, जनरल नेम, जे की कोणत्या माणसाला असते, कोणत्या जागेला असते. ओके, नाही तर कोणत्या विचाराला असते. आणि ते कॅपिटल लिहिता का? मग नाही, साधं नाव आहे ना. जर विशिष्ट असतं तर त्याचं कॅपिटल असतं. साधं आहे म्हणले की सिटी लिहायचं असेल. ओके, ही लिव्ज इन अ सिटी. मग इथं सिटी सी कॅपिटल काढत नाही, स्मॉलच काढतात. पण ही लिव्ज इन मुंबई, मग इथे एम कॅपिटल काढतात. कारण मुंबई म्हणले की लगेच कळते. सिटी म्हणले की कोणत्या तर शहरात राहते त्यांना, असं आहे. ओके, लिहून काढले? चव्हाण सर, बरोबर. वडपल्लू सर, तुम्ही बरोबर लिहिले. आता जे मी नोट्स नवीन सेंड केले आहेत कॉमन नाउनचे, ते पण लिहा. खाली 2 नंबर लिहा. प्रॉपर नाउन ना 1 नंबर, कॉमन नाउन त्याला 2 नंबर द्या. व्हॉट हॅपन टू दिस वन? ओके, तुम्ही म्हणत असाल काय झालं सर? ओके, तर मग जे स्क्रीनवर दिले आहे ते वाचून दाखवतो, तुम्हाला समजून सांगतो. डॉग्स हे काय? हे कॉमन नाउनचं एक एक्झाम्पल आहे. अ कॉमन नाउन इज अ जनरल नेम फॉर अ टाईप ऑफ नाउन. म्हणजे नावाचा असा प्रकार जे की एक जनरल नेम असते, साधारण नाव. म्हणजे ते एका पूर्ण ग्रुपला आपण एकदाच म्हणू शकता. ठीक आहे. जसं की कुत्रे, डॉग, दे बिलॉंग टू कॉमन नाउन कॅटेगरी ॲज दे रिप्रेझेंट जनरल नेम फॉर अ स्पेसिस ऑफ ॲनिमल्स विथ व्हेरियस ब्रीड्स. म्हणजे याच्यामध्ये इतके वेगवेगळ्या प्रकारचे कुत्रे असतात, तरी पण या सगळ्यांना आपण कुत्रा, डॉग हे एकच नावाने ओळखत असतात. त्या प्रत्येकाचे विशिष्ट नाव असू शकतात. ठीक आहे. कुत्र्याला टायगर म्हणतात, माहिती आहे का? टायगर इकडे. मग सर त्याला कॉमन प्रॉपर नाउन म्हणायचं की कॉमन नाउन म्हणायचं? अडचण होणार ना. टायगर जर म्हणलं तर ते विशिष्ट एका प्राण्यांच्या ग्रुपला म्हणत असताना, मग ते कॉमन मध्ये यायला पाहिजे. पण इथं कुत्र्याला टायगर म्हणत आहेत, ते विशिष्ट कुत्रा आहे, मग त्याला प्रॉपर म्हणायचं का? असे क्वेश्चन घेऊन यायचे नाही. ओके, तर असे वेगवेगळे क्वेश्चन येत राहतात. कळायला तुम्हाला? प्रॉपर नाउन म्हणजे विशिष्ट नाम, कॉमन नाउन म्हणजे साधारण नाव. ते लिहून घेतले असाल, हे वाचलं. त्याच्यानंतर मग काउंटेबल नाउन. किती सोपे आहेत बघा ना. तुम्हाला फक्त नावं पाठ करायची आणि त्या नावाचे अर्थ एवढे पाठ केले की तुम्हाला कळूनच जाणार कोणकोणते आहेत ते. याच्यानंतर फक्त जरासे ते अवघड होत राहत असतात. ओके, नाउन झाल्यानंतर प्रोनाउनचे जरासे हार्ड आहेत. ओके, ॲडजेक्टिव्ह त्याच्याहून हार्ड आहेत. आणि जसे जसे तुम्ही जास्त गोष्टी शिकणार तसं ते कॉम्प्लेक्स वाटणार. तुम्हाला वाटणार की हे शब्द नाउन बी आहे, ॲडजेक्टिव्ह बी आहे, वर्ब पण आहे,
सगळीकडे मिक्स होत आहे सर. त्याच्यामुळे आता सोपं आहे, आता आनंदाने सगळे काय पाठ करायचं. आता काउंटेबल नाऊन, मागे कार दिसत असतील, कितीले कार आहेत बघा. मला सांगा त्या कार मोजू शकाल का तुम्ही, किती असतील, आपण मोजूत का बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10, नाही 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 1 2 3 4 5 6 7 8, ओके. मग 8 पंच 40, इतक्यांना 40 म्हणून टाकू अंदाजे. 41 42 43 44 इथं 45, ठीक आहे. 46 44 1 50 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 65, बरोबर नंबर असेल का. 65 कार आहेत का, असू शकेल, ओके. मला जितक्या दिसत आहेत तितक्या म्हणताय मी, ओके. आता आजूबाजूला आहे ते तुम्हालाही कळत असेल. पण मला सांगा, मी या कारला मोजू शकलो की नाही, हो. म्हणजे काय, काउंटेबल नाउन म्हणजे अशा गोष्टी असतात ज्या गोष्टींना तुम्ही स्वतंत्रपणे मोजू शकता. स्वतंत्रपणे हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे, का, कारण ते तुम्हाला पुढे कळणार. पण स्वतंत्रपणे म्हणजे काय, तर त्याला दुसरं कशाची गरज लागत नाही, त्याला तुम्ही डायरेक्ट मोजू शकत असता, ओके. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला जर आहे ना, जर मी म्हणलो की 2 कार आणलेले आहेत, ओके. किती, 2 कार आणलेली आहेत, तर तुम्ही काय म्हणणार, ठीक आहे, बघणार आणि खुश होणार, ओके. नाही, 1 2 कार आहेत, ठीक आहे, 2 कार आणले सरांनी म्हणून. पण जर तुम्हाला पाणी आणायचं आहे, तर तुम्ही 2 पाणी आण म्हणता का, अरे 4 पाणी आण. समजून घ्याल तुम्ही, 4 पाणी म्हणलं की किती आहे, पण म्हणायचं असते का 4 पाणी म्हणून, नाही ना. 4 ग्लास पाणी आण, 4 लिटर पाणी आण. म्हणजे पाण्यासोबत दुसरा तर शब्द जोडत आहे की नाही. 4 लिटर, 4 ग्लास, ग्लास, लिटर हे शब्द जोडत आहेत. स्वतंत्र आहे का पाणी शब्द, नाही. पण 4 कार आण, 2 कार आण, हे फक्त कार सोबत दुसरं काही जोडत आहे का, नाही. आपण डायरेक्ट म्हणू शकता. म्हणजे की काउंटेबल नाउन मध्ये असे शब्द येतात, असे एक्झाम्पल येतात, असे नाव येतात ज्यांना स्वतंत्रपणे मोजू शकता. त्यांना मोजण्यासाठी दुसरं कशाचीच गरज लागत नसते. कळालं. आता मग जर हे कळालं असेल तर काय झालं माहिती आहे का, एका काउंटेबल, साधारण सर ते स्पेलिंग चुकली काउंटेबलचे, अनकाउंटेबल लिहायचं होतं तुम्हाला, त्याची स्पेलिंग चुकलेली आहे. म्हणजे की त्याला वेगळे केलं तुम्ही जरासं, काउंटेबलची बी बरोबर आलं नाही, ओके. मी बोलत बोलत तुमचे होमवर्क त्याचे करत असतो, त्याच्यामुळं मध्ये मध्ये कधी तुटत असेल, ओके. ठीक आहे. तर मग मला सांगा बरं, जर तुम्हाला की जर तुम्हाला 2 कार आण म्हणायचं असेल तर कसं म्हणणार, इंग्रजीतून 2 कार, ओके. काय म्हणणार, 2 कार आण, ओके. पप्पासमोर म्हणू नका. आता मी म्हणणारच होतो, तर मला माझ्या वडिलांचा चेहरा दिसला लगेच. मी म्हणलो आता कसं म्हणा, म्हणलो 2 कार म्हणून. ओके, तुम्ही म्हणू नका. 2 कार म्हणले की मग दाखवतात, तू मला 2 कार म्हणतो, ओके. नाही, म्हणून पाठ करा की याच्यासोबत कारला काय आहे, काउंटेबल नाउन मध्ये येते, ओके. 3 झालेले आहेत, कोणकोणते, प्रॉपर नाउन, नंतर कॉमन नाउन, काउंटेबल नाउन. काउंटेबल नाउनची तुम्हाला सेंड केलो का नोट्स, नाही वाटते, सेंड करतो, ते लिहून घ्या तुम्ही, ओके. वहीवर लिहित जा. श्रेया मॅम, तुम्ही हे कॉमन नाउनचे तर लिहिलेले आहेत, प्रॉपर नाउनचे लिहिलेले ते म्हणजे दिसत नाहीत. लिहिलेले असतील तुम्ही, आता पुढे लगेच कसं काय लिहाल. पण काय करायचं, जितकंही लिहिले त्या सगळ्यांचा एकदा तसा मोठा फोटो काढायचा, म्हणजे की इतकं इतकं लिहिणं झालेलं आहे म्हणून, ओके. बरोबर. आता मी तुम्हाला नोट सेंड केलो. काउंटेबल नाउन स्वतंत्रपणे मोजता येते, याच्या पुढे मी अर्थ लिहित नाही बरं का. काउंटेबल नाउनचा, प्रॉपर नाउनचा तो अर्थ नाही, विशिष्ट नाव म्हणून. ते मी त्याच्या पुढे जे मराठीतून लिहित आहे ते वाक्य, तो प्रकार काय करतो ते लिहिलेलं आहे. प्रॉपर नाउन विशिष्ट नाव, प्रॉपर नाउन हे विशिष्ट नाव दाखवत असते, म्हणून तिथं विशिष्ट नाव लिहिलं आहे मराठीतून. कॉमन नाउन सामान्य नाव, कॉमन नाउन हे सामान्य नाव दाखवत असते, म्हणून तिथं लिहिलं आहे सामान्य नाव, ओके. काउंटेबल नाउन हे काय दाखवते, तर स्वतंत्रपणे मोजता येते. याचा अर्थ नाही काउंटेबल नाउनचा स्वतंत्रपणे मोजता येते, त्याचा काय करते ते प्रकार ते दाखवते. म्हणजे काउंटेबल नाउन त्यांना म्हणायचे ज्यांना आपण स्वतंत्रपणे मोजू शकता, जसं की कार घ्या, कॅट घ्या, ओके.
एक कॅट, कॅट, कॅट्स. ओके, सिंग्युलर, प्लुरल. कळालं? टाईप करू नका. जयेश सर वहीवर लिहा, वही ठेवत जा सोबत. ओके, आतापर्यंतचे जे वाक्य होते आपले 10,000 वाक्य ती बोटांवर पाठ करायचे असतात. पण मी जे तुम्हाला हे ग्रामरचे टॉपिक्स देत आहे, लिहून काढायचे, याचे एक्सरसाइज करायचे. कारण असे 10 प्रकार तुम्हाला कुठे शिकवणार नाहीत. आणि एकदा तुम्हाला 10 प्रकार पाठ झाले, यांचा मुळापर्यंतचा अभ्यास झाला की तुम्हाला नाऊनवरचा कोणताही क्वेश्चन येऊ, ओके, मागून पुढून कसाही विचारला तरी तुम्हाला ते सॉल्व्ह करता येणार. कारण तुमचा जो बेस आहे तो पक्का होऊन जाणार. ओके, आता मग तुम्हाला जर कळाले असेल काउंटेबल नाउन, तर मग एक्झाम्पल बघा. 1 कार, नंतर याला काय म्हणायचं? 2 कार. 2 कार म्हणले की माणूस 2 कार असतो. 2 कार्स यस लागते. ओके, कारण जास्त कार आहेत ना त्याच्यामुळे घाबरलो म्हणलो तो. नंतर काउंटेबल नाउन्स आर समथिंग दॅट कॅन बी काउंटेड इंडिव्हिज्युअली. काउंटेबल नाउन काय असतात? अशा नाव असतात ज्यांना स्वतंत्रपणे मोजता येत असते. ओके, कन्सिडर कार्स फॉर एक्झाम्पल. यू कॅन काउंट कार्स बाय सेइंग आय हॅव 2 कार्स इन माय गॅरेज. इट ऑलवेज एक्साइट टू हॅव मोर दॅन 1 व्हेकल, इजंट इट? म्हणजे काय? तर माझ्या गॅरेजमध्ये 2 कार आहेत आणि एकापेक्षा जास्त कार असणे हे मजेशीरच आहे, हो की नाही? हे वाक्य सांगत आहे. ठीक आहे, तर असे एक्झाम्पल घेऊ शकता. आता तुम्हाला काउंटेबल नाउन बद्दल तर कळालं, त्याचा अर्थ आहे वेगवेगळ्या गोष्टींना मोजू शकता. कॉमन नाउन बद्दलही कळालं, ते म्हणजे एका समूहाला, एका ग्रुपला, स्पेसिसला तुम्ही यांना एक नाव देत असता, नाहीतर सामान्य नाव. प्रॉपर नाउन बद्दलही माहित आहे, म्हणजे विशिष्ट नाव, स्पेसिफिक, युनिक. आता हे 3 झाल्यानंतर येते अनकाउंटेबल नाउन. काय? अनकाउंटेबल नाउन. तर माझ्यासोबत म्हणा तुम्ही. प्रॉपर नाउन, विशिष्ट नाव, कॉमन नाउन, सामान्य नाव, काउंटेबल नाउन, स्वतंत्रपणे मोजता येते, अनकाउंटेबल नाउन. आता बघूत म्हणू नका. तर मग अनकाउंटेबल नाउन बद्दल बघूत. तर मी तुम्हाला याचे नोट्स सेंड करतो, ते वहीवर लिहा. नोट सेंड केलं मी. आदेश, तुम्ही ते पेन्सिलने लिहिलं का तुमचं नाव? इतकं मोठं लिहायला पाहिजे नव्हतं, मला दिसते ते. आता तिथं दुसरे तुम्हाला लिहावं लागणार ना नोट्स. ठीक आहे, फक्त खाली छोटं नाव टाकायचं आदेश म्हणून. ते खूपच मोठं झालं, पूर्ण पेज घेऊन टाकले त्या नावाने. तरी चांगलं नाव आहे. तर आवाज येत नाही. मी आता तारीफ केलो, ते तारीफ कशी करणार विद्यार्थ्याला जर आवाज येत नाही तर? ओके, तर मग अनकाउंटेबल नाउन बद्दल लिहिलं तुम्ही? लिहिलं असेल तर मग बघा. अनकाउंटेबल नाउन म्हणजे असे नाव ज्यांना स्वतंत्रपणे मोजता येत नाही. मोजतात तर सर्व गोष्टींना येते. ओके, माणसं तर भूताला मोजतात, किती भूत होते म्हणजे काय? तर सर्व गोष्टींना मोजता येते, फक्त ते मोजताना कशाची गरज पडत आहे की नाही. ओके, तर मग काउंटेबल नाउन स्वतंत्रपणे मोजता येते, अनकाउंटेबल नाउनला स्वतंत्रपणे मोजता येत नाही. मग स्वतंत्रपणे मोजता येत नाही म्हणजे काय? स्वतंत्र असणे म्हणजे काय? एकटा असणे. मी स्वतंत्र आहे, मी एकटा आहे. ओके, दुसरं कोणाची गरज नाही मला, असं. पण अनकाउंटेबल तसा नसतो, त्याला गरज असते मोजण्यासाठी. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला मागे पाणी दिसत आहे. ओके, तर मग तुम्ही जर तुमच्या भावाला म्हणल्या की मला एक पाणी आण, त्यानं म्हणाल एक पाणी कसं काय म्हणायला, पाणी आण म्हणा बरोबर. ओके, ते बरोबर वाटत नाही ना वाक्य. जर तुम्ही म्हणल्या अरे 3 पाणी आण बरं, 3 पाणी आण, त्यानं म्हणेल भैया म्हणायचं विसरून गेला असेल, 3 ग्लास म्हणलं असेल. ओके, म्हणेल 3 ग्लास पाणी आणेल. ठीक आहे, पण त्याला तसं समजून का घ्यावं लागलं? कारण की पाण्याला स्वतंत्रपणे मोजता येते का? नाही. आपल्याला म्हणावं लागते 1 ग्लास पाणी आण, 2 ग्लास पाणी आण, 3 ग्लास पाणी आण, म्हणजे पाण्यासोबत ग्लास या शब्दाला जोडावं लागते, हो की नाही? 1 लिटर पाणी आण, 2 लिटर पाणी आण, लिटर या शब्दाला पाण्यासोबत जोडावं लागलं. म्हणजे ते एकटा जर पाणीच म्हणलं असतं तर त्याचा अर्थ बनला असता का? नाही, अर्थ बनत नसतो. ओके, त्याच्यामुळं
असे नाव ज्यांना कोणत्या तर दुसऱ्या गोष्टीची गरज लागते मोजण्यासाठी त्यांना अनकाउंटेबल नाउन्स म्हणायचे. ओके, मग बघा इंग्रजीमधून, अनकाउंटेबल नाउन्स कॅन नॉट बी काउंटेड इन एन इंडिव्हिज्युअल युनिट्स. इन्स्टेड they are measured or quantified differently. Water is great example of an uncountable noun. Okay, we don't say I drank 3 waters, but rather I drank 3 glass of water. Stay hydrated, folks. Okay, so I did make some changes in the notes, but seems like this is the old version. तर मग बघा काय माहिती आहे का, तर पाण्याला आपण आहे ना मोजू शकत नाही. ओके, त्याला मोजण्यासाठी दुसऱ्या कोणत्या तरी एककाची गरज लागत असते. असं एककाची जर गरज लागत असेल तर मग त्याला काय म्हणायचं, अनकाउंटेबल नाउन मधलं एक्झाम्पल म्हणायचं. ओके, फॉर एक्झाम्पल वॉटर. आता मी तुम्हाला जे नोट्स सेंड करू त्याच्यामध्ये पण एक्झाम्पल दिलेले आहेत. ओके, मग तुम्ही लिहून काढले का, बघू द्या. यास, शुगर, इन्फॉर्मेशन, वॉटर हेच आहे, स्वतंत्रपणे मोजता येत नाही. करेक्ट, बरोबर. याच सारख्या सर्व नोट्स लिहायचे. आता पुढे लिहू, आणि आता खाली नाव लिहिणे थांबवा तुम्ही. ठीक आहे, फक्त सेंड केले की फोटो तेव्हाच नाव लिहित जा. कारण काय होत आहे, तुम्ही वहीवर नोट्स लिहिता, अचानकच मध्ये मोठं नाव येत आहे. ओके, जराशा वेळ थांबा. त्याच्यानंतर मग एकदा पूर्ण क्लास संपला की नाव लिहा तिथं खाली, आईवडिलांची सही पण घ्या, आणि नंतर मग पुन्हा पूर्ण नोट्स सेंड करा. ओके, आता बघा 4 प्रकार बघलेले आहेत आपण. कोणकोणते, प्रॉपर नाउन, विशिष्ट नाव. ओके, एवढं जरी पाठ झालं तुम्हाला तरी समजून येणार. ओके नाही, विशिष्ट नाव आहे वेगवेगळ्या वस्तूचं, गोष्टीचं, जागेचं. कॉमन नाउन, सामान्य नाव, हे पण सेम टू सेम, वस्तूचं, जागेचं, प्राण्याचं, जागेचं. ओके गोष्टीचं नाव जे की सामान्य असलं पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर काउंटेबल नाउन, म्हणजे अशा गोष्टी ज्यांना मोजता येते त्यांचं नाव म्हणजे काउंटेबल नाउन. अनकाउंटेबल नाउन म्हणजे अशा गोष्टी ज्यांना मोजता येत नाही ते अनकाउंटेबल नाउन मध्ये येतात. कळालं, हे झाले 4 प्रकार. ओके, मोजता येत नाही म्हणजे त्यांना कशाची तर गरज लागते बरं का, असं म्हणून. काउंटेबल नाउन स्वतंत्रपणे मोजता येते, अनकाउंटेबल नाउन स्वतंत्रपणे मोजता येत नाही. ओके, आता 5वा प्रकार आहे कलेक्टिव्ह नाउन. मग प्रॉपर नाउन, कॉमन नाउन, काउंटेबल नाउन, अनकाउंटेबल नाउन, कलेक्टिव्ह नाउन. आताच पाठ करून टाकायचे क्लासमध्ये, नंतर आहे ना गरज पडाव नाही बघायची, फक्त रिव्हिजन करत राहायचं दिवसभरातून. ओके, कलेक्टिव्ह नाउन. आता याच्यापासून काय वाटत असेल तुम्हाला, कलेक्टिव्ह म्हणजे काय, शब्द जर पाठ केले असेल तर तुम्हाला लगेच कळणार. शब्द पाठ नसेल तर मग जरा असा वेळ लागतो. ओके, पण पाठ करून टाकायचं. कलेक्टिव्ह नाउन, मग याच्यावरची तुम्हाला पहिल्यांदा नोट सेंड करतो, ते तुम्ही लिहा. कसं असते, एकदा हाताकडून गेलं तुम्ही वाचलं की मग मी समजून सांगताना अजून जास्त कळून येते. ओके नाही, म्हणून तुम्हाला नोट्स मी लिहून घ्या म्हणत आहे. याच्या मागचं दुसरं काही कारण आहे. कोणी कोणी काय करते, पहिल्यांदा सर्व काही शिकवतात, शिकवणं झाल्यानंतर नोट्स देतात, लिहून घ्या म्हणतात. मला काय वाटते, पहिल्यांदा नोट्स लिहायचे, पहिल्यांदा वाचायचं, नंतर मी शिकवतो. ओके, म्हणजे काय असते, तुम्ही जर एकदा वाचल्यानंतर मग मी सांगत असले की जास्त समजून येते. आणि ऑडिओ सेंड करू नका ग्रुपवर, कारण ते मी बघू शकत नाही. आता क्लास सुरू आहे, मेसेज सेंड केला तर लगेच बघतो. सदानंद सर तुम्ही सेंड करत आवडते, पण मी फक्त सांगत आहे. ओके, हे सर्व लिहून घ्या. कलेक्टिव्ह नाउन याच्या नोट्स लिहा, लिहिणं झाले की मला लगेच सांगा. मी स्क्रीनवर जे दिलेलं आहे ते वाचतो, तोपर्यंत तुम्ही लिहा. ओके, फॉर एक्झाम्पल टीम. टीम काय, कलेक्टिव्ह नाउनचं एक्झाम्पल आहे. अ कलेक्टिव्ह नाउन refers to a group of individuals. Take a team for instance. When a team achieves something remarkable, we say the team won the championship last year. Together they accomplished greatness. ओके, म्हणजे काय असते, लिहिणं झालं का बघू द्या, कारण मी समजून सांगत असलं आणि तुम्ही लिहित असला तर कनेक्ट होऊ शकत नाही ना अनकाउंटेबल नाउन पर्यंत. ओके, लिहा. कंप्लीट, ठीक आहे. सांगू मग, फोटो सेंड करायच्या नावाचा डायरेक्ट मेसेज टाकला, कंप्लीट सर, चांगली गोष्ट आहे. बघा, तर मग कलेक्टिव्ह नाउन हे आहे ना एका समूहाला दर्शवत असते. मग अशा वेगवेगळ्या समूहांना आहे ना कलेक्टिव्ह नाउन मधल्या एक्झाम्पल मध्ये घेत असतात, आणि हे पेपरला पण विचारतात. ओके,
फॉर एक्झाम्पल माणसं वेगवेगळे प्लेयर्स एकत्र आले तर काय बनते? टीम बनत असते. असा क्वेश्चन येतो. वेगवेगळे प्लेयर्स माणसं एकत्र आले तर काय बनतो? तर टीम बनते. ओके. जर परिवारातले वेगवेगळे माणसं एकत्र आले येऊन काय बनायचं? फॅमिली. पक्षी एकत्र आले तर फ्लॉक. हे असे वेगवेगळे एक्झाम्पल्स आहेत. ओके. आता एक कलेक्टिव्ह नाऊन मधलं एक्झाम्पल आहे, पण अशा याच्यावरच मी पण एक वेगळा पेपर घ्यायचा विचार आहे, कारण याच्यावर पण क्वेश्चन असतात. ओके. आता नाऊनवर जेव्हा पेपर येणार तेव्हा याच्यामधले पण क्वेश्चन विचारला जाईल, म्हणून याच्यावरची पण पाठ करा. तुम्हाला जे बिंदास्त इंग्रजी बोला पुस्तक आहे, काय इंग्रजी बोलता येत नाही त्याच्यात मिळणार. मिळालं नाही तर मी तुम्हाला सेंड करतो वेगळे. ओके. कलेक्टिव्ह नाऊन कधी कधी शोधता येत नाही ना, सापडलं नाही तर मला सांगायचा. त्या पुस्तकाने सर्व 6 सर पुस्तकांची मी तुम्हाला PDF सेंड केलेली आहेत. ओके. हु इज इट? सर मे आय स्पीक 2 minutes? ओके सर, यू कॅन स्पीक. वेट सेकंड. ओके ओके. सर्वांना गुड इव्हनिंग. आय एम जी सिद्धार्थ. So sir is teaching very nicely, no doubt. But you know that in our group there are near about 160 students are there. Members are there. But even though there are only 70 students are joining. आता आपल्याकडे 160 ग्रुप मध्ये आहेत, त्यापैकी 70 जॉईनिंग होत आहेत आणि 70 पैकी जे अभ्यास करतात किंवा उशिरा जॉईन होणारे त्यातले अर्धे आहेत, म्हणजे 35च. आणि 35 पैकी अभ्यास करणारे फक्त एक 4-5 जण असतात. तर ही जी अडचण आहे, ती अडचण म्हणजे आपला एक सवय लागलेली असते. आता कोणीतरी जॉईन झालं पहा, तर तुम्ही सातत्य ठेवा. आणि म्हणून सरांनी तुम्हाला आग्रह करत आहे की तुम्ही तुमच्या वडिलाची सही घेऊन होमवर्क करत चला दररोज, म्हणजे त्यांना लक्षात आलं पाहिजे. मगाशी एका विद्यार्थ्यांच्या आईनं फोन केली की माझ्या मुलीनं पेपर दिला का सर, म्हणजे तिचं नाव कसं काय आलं नाही. मग नंतर तिने पेपर सोडवला. तर माझं म्हणणं असं आहे की पालकांनी लेकरांसोबत बसलं पाहिजे, 1 तास दिला पाहिजे. दररोज तुम्ही जर 1 तास 2 मुलांसोबत तुमच्या बसत असाल एका मोबाईलवर, तर अगदी अगदी म्हणजे 1 ते 1.5 वर्षामध्ये एव्हरीवन कॅन एन्जॉय इंग्लिश स्पीकिंग. And it is for long life. It is not only 3 months, 4 months, 1 year, 2 years. You are learning English for the long life and whole life, for next generation also. तुम्ही जे इंग्रजी शिकत आहात ते अनेक पिढ्यांसाठी शिकत आहात. तुम्हाला या जन्मात इंग्रजी आलं म्हणजे तुम्ही पुढच्या तुमच्या पिढ्यांना शिकू शकता. म्हणून आपला 1-1.5 वर्ष 2 वर्ष सातत्यानं राहायचे अशी एक संकल्पना मनात दृढ संकल्प करा. आपल्या बघा, आता जे मुलं आहेत त्यांना कुणीतरी योगदान दिलेलं आहे. कुणी वडिलांनी फी भरली, कुणी आईनं भरलेली असेल, कुणी सामान्यतले असेल, कुणी चांगले असतील. मग हे पैसे संपून जातील हो, पण तुम्ही ज्ञान जर दिला तर अनेक पिढ्यांसाठी राहील. म्हणून तुम्हाला जर चांगलं जमलं इंग्रजी, तर तुम्ही आपल्या मुलांना शिकू शकता. मला चांगलं जमत होतं म्हणून मी न्यायमूर्ती सरांना शिकवलं. न्यायमूर्ती हा माझा मुलगा आहे, तो आता BSc सेकंड इयरला आहे, पण तो सातत्यानं शिकवतो 12वी पासून. आणि म्हणून त्या सर्व नोट्स काढतोय, बऱ्याच काही गोष्टी करतोय. तर तुम्हाला माझी एक विनंती आहे, तुम्ही सर्वांनी व्हॉट्सअप आपला चालूच असतो, दररोज त्याच्यावर काउंटेबल नाऊनचे प्रकार टाकायचे. आता काउंटेबल नाऊनचे शब्द टाकायचे, त्यानंतर कॉमन नाऊन टाकायचं, प्रॉपर नाऊन टाकायचे, कलेक्टिव्ह नाऊन टाकायचे. मग तुम्ही रिमेंबर कराल, तुमची स्वतःची एक डिक्शनरी तयार होईल, ऍक्टिव्ह वर्ड पॉवर तयार होईल. ठीक आहे. म्हणून अशा पद्धतीनं सर्वांनी सातत्य ठेवा. आणि तुम्हाला जे काही प्रश्न असतील ते व्हॉट्सअपवर पाठवत राहा. म्हणजे काही अडचणी आल्या असतील तर ते आपण विचार करून मग सेमिनार मध्ये सर सांगतील किंवा मी एखाद्या वेळेस तुम्हाला सांगेन. येस. आता जास्तीचा वेळ घेत नाही, कारण का सरांचा जो टाइम आणि त्या याच्यात हे असतं, त्यामुळं पुन्हा एक वेळेस तुमचे जे कोणी रिलेटिव्ह असतील, मित्र असतील, मैत्रिणी असतील, या क्लासला जॉईन आहेत, त्यांना सातत्याने वेळेवर जॉईन व्हायला सांगा. एखादा मिनिट तुम्ही उशीर करू नका, 1 मिनिट लवकर रेडी राहा, म्हणजे 8 वाजता लिंक आली की तुम्हाला जॉईन होता येईल. येस सर, कीप इट अप. थँक यू फॉर गिव्हिंग मी चान्स टू स्पीक विथ द ऑल स्टुडंट्स. Okay. So now you see what we learned today. Okay, what we are learning now is 10 types. Okay, हे 10 प्रकार आहेत. तर बघा काय माहिती आहे का, मी तुम्हाला नाऊनचे 10 प्रकार शिकवले आहेत, ते बोटांवर पाठ करायचे. ओके. पहिल्यांदा प्रॉपर नाऊन, देन कॉमन नाऊन, देन काउंटेबल नाऊन, अनकाउंटेबल नाऊन आणि कलेक्टिव्ह नाऊन, असे 5 प्रकार आता तुम्ही बघितले. ओके.
तर मग या पूर्ण जर प्रकाराची तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास केला तर तुम्हाला जेव्हा एक्झाममध्ये हे येणार तेव्हा तुम्हाला लगेच सांगता येणार. ओके, आता मी तुम्हाला हे तर शिकवत आहे, पण जे शॉर्ट फॉर्ममध्ये देत आहे ते तुम्ही पाठ करून टाका. ओके, आणि जे मी तुम्हाला शॉर्ट फॉर्ममध्ये देत आहे ते किती लाईन आहेत, 1 2 3 3 ते 4 लाईनीमधले आहेत, ते तुम्हाला पाठ करणं होईल. वेळ लागेल, जरी तुम्हाला 10 दिवस लागले फक्त नाऊन पाठ करायला, चिंता करायची नाही, कारण एकदा पाठ केले की तुम्हाला आयुष्यभर ध्यानात राहणार आहे. आणि मी तुम्हाला सांगल्या प्रकारे की हे या लेवलचा अभ्यास नाही, हे तुम्हाला एम पी एस सी यू पी एस सीमध्ये पण कामाला येणार आहे. मग तुम्हाला एम पी एस सी यू पी एस सी द्यायची नसेल तरी पण इंग्रजी भाषा काही तुम्हाला गरजेची नसणार नाही का, प्रत्येक फील्डमध्ये इंग्लिश आहे. म्हणजे की मी तुम्हाला काय सांगत आहे, हे जे ग्रामॅटिकल टॉपिक्स आहेत हे तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी जुळून आलेले आहेत, जुळतात. ओके, कारण ही एक लँग्वेज आहे आणि लँग्वेजमध्ये प्रत्येक भाग हा महत्त्वाचा असतो. ओके, म्हणून हे सर्व पाठ करून टाका तुम्ही. याच्यावर पेपर घेणार मी. मग पेपरमध्ये जेव्हा आपल्याला कमी मार्क पाहिजे नसतात तेव्हा काय करायचं, पहिलेच या गोष्टी पाठ करून टाकायच्या. ओके. ओके, तर मग बघा, तुम्हाला टीमबद्दल सांगलो ना मी. टीम म्हणजे सॉरी, कलेक्टिव्ह नॉन म्हणजे समूह. समूहाच्या ग्रुपला आपण कलेक्टिव्ह नॉनमध्ये एक्झाम्पलमध्ये घेत असतात. फॉर एक्झाम्पल टीम, फॅमिली. हे काय, फॅमिली म्हणजे काय, माणूस हा जो प्राणी आहे ते 4-5 जण एका फॅमिलीचे असले, रिलेटिव्ह असले, नाते असले, ते एकत्र आले की फॅमिली बनत असते, हो की नाही. मम्मी पप्पा, भाऊ बहीण सगळे एकत्र आले की फॅमिली बनते. ते कोण असते, माणसांचा समूह असतो. म्हणजे असे 4-5 जण एकत्र आले त्या गोष्टीला काय म्हणायचं आपण, कलेक्टिव्ह नाउन म्हणायचं. आता मग हे 5 कळाले. याच्यानंतर येते अब्स्ट्रॅक्ट नाउन. तुम्हाला कलेक्टिव्ह नाउनची डेफिनेशन सेंड केली असेल मी, केली ना. लेट मी सी. सर हा क्लास, हो सर, एक सेकंड. तुम्हाला सेंड केलेले असेल. यस, कलेक्टिव्ह नाउनची डेफिनेशन सेंड केलेली आहे. आता पुढे घ्या, अब्स्ट्रॅक्ट नाउन. ओके, तर मग अब्स्ट्रॅक्ट नाउनची तुम्हाला मी मराठीतली डेफिनेशन ती पण सेंड केली आहे. मराठी डेफिनेशन म्हणजे त्याच्याबद्दलची माहिती. प्रत्येकाच्या बाजूला मी जरा जराशी माहिती दिली आहे, त्या नावाची, त्या प्रकाराची माहिती आहे. ओके, तर मग तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये काय आहे ते मी सांगतो. एक आहे आई आणि तिची मुलगी. ओके, तर मग अब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे काय असते माहिती आहे का, तर ते अशा गोष्टींची नावं असतात ज्यांना आपण हात लावू शकत नाही, बघू शकत नसता, श्वास घेऊ शकत नाही. म्हणजे काय, तर 5 आपले ज्ञानेंद्रिय जी आहे, डोळा, नाक, जीभ, स्किन. ओके, अजून कोणतं राहिलं का, एक राहिलं आहे ना, कोणकोणतं आहे, कोणतं राहिलं सांगा बरं. स्किन झालं वाटते ना, डोळा, ओके, कान, कान राहिलेलं होतं. ओके, 5 झाले. म्हणजे की ऐकू पण शकत नाही. अशा 5 ज्ञानेंद्रियांच्या मतीने जर त्याला आपण समजून घेऊ शकत नसाल, त्याचं ज्ञान घेऊ शकत नसाल, तर कोणती गोष्ट असेल ती, तर मग ती आहे प्रेम, लव. ओके, आई तिच्या मुलीवर प्रेम करत असते. ते तुम्हाला दिसेल का, नाही ना, प्रेम दिसत नसते. प्रेम करणारी आई दिसते तुम्हाला. कोणावर आई प्रेम करत आहे ते मुलगा मुलगी दिसते तुम्हाला. ओके, ठीक आहे. राग करणारे पप्पा दिसतात, म्हणून आपण शांत बसता, आपापलं काम करता. पप्पा खुश मजेत असले पप्पा असं म्हणतात. ओके, पण रागात असले की बघूही देत नाही, इकडून इकडे इकडे निघून जातात, हो की नाही. राग दिसतो का, राग दिसत नाही. राग करणारा माणूस दिसतो, राग केल्यावर कोणावर राग करत आहे ते दिसते, हो की नाही. आनंद, हॅपीनेस, आनंद दिसतो का, नाही. आनंदी माणूस दिसत असेल. ओके, आनंदी माणूस दिसतात, आनंदी लोक दिसतात, पण आनंद ही जी गोष्ट आहे ना ती दिसत नाही. ओके, करेज, धैर्य, धैर्य दिसत नाही. मग हे ज्या गोष्टी आहेत ना, अशा गोष्टी आपल्याला दिसत नसतात, त्यांना आपण हात लावू शकत नाही. ते त्यांना स्किन कोणत्याच गोष्टीने 5 ज्ञानेंद्रियाच्या मतीने त्याच्याबद्दल काही कळतच नाही. ते अब्स्ट्रॅक्ट नाउन मध्ये घ्यायचं. आता कोणी म्हणले एअर, एअर म्हणजे हवा. श्वास घेत असता आपण हाताला लागते. ओके, पण म्हणजे तुम्हाला कळाले असेल. ओके, की जे 5 ज्ञानेंद्रिय आहेत आपले, फॉर एक्झाम्पल इथं दिलेलं आहे लव, प्रेम. प्रेमाला हात लावू शकता का आपण, नाही. प्रेमाला बघू शकत नाही, प्रेमाचा श्वास घेऊ शकत नाही, प्रेम ऐकू येत नाही, प्रेमाला ची चव नसते. ओके, त्याच्यामुळं
लव हे काय आहे? अब्स्ट्रॅक्ट नाउन. हॅपीनेस काय आहे? अब्स्ट्रॅक्ट नाउन. अँगर काय आहे? अब्स्ट्रॅक्ट नाउन. अँगर राग. So abstract noun represents a concept or emotion that cannot be touched or seen. Love is a powerful and positive emotion that falls under the abstract noun category. Okay? It's feeling that can't be physically expressed, but its impact is immeasurable. म्हणजे काय? तर ते फिजिकली आपण एक्सप्रेस करू शकत नसता की हे कसं आहे, कशा गोष्टी घडल्या. राग कसा आहे दाखवा म्हणलं तर आपण रागामध्ये येता, पण राग कसा आहे दाखवा म्हणलं तर ते दाखवू शकत नाही ना. आपण रागात येता मग म्हणता अरे हा रागात आलेला माणूस आहे. ओके, पण राग दाखवू शकत नाही. कन्फ्युजन करणाऱ्या गोष्टी आहेत. ओके नाही. तर मग आतापर्यंतचे एक्झाम्पल बघले तुम्ही, कोणकोणते एक्झाम्पल घेतले, कोण वाचून दाखवणार? नाव सेंड करा. ओके, श्रुतिका मॅडम तुम्ही नाव सेंड केलं सगळ्यात पहिले, मग तुम्हाला संधी देत आहे. दुसरं कोणी बोलायचं नाही. सर प्रॉपर नाउन पासून वाचायचं. नाव काय आपलं पहिल्यांदा सांगायचं. प्रॉपर नाउन विशिष्ट नाउन, स्पेसिफाय नेम गिव टू द पर्टिक्युलर पर्सन, प्लेस और थिंग यूसेज एप्लिकेशनचा. एक्झाम्पल दिल्ली, राहुल, अमेझॉन. दुसरं कॉमन नाउन सामान्य नाव, अ ग्रामेटिकल नेम फॉर अ पर्सन, प्लेस, थिंग और आयडिया, नॉट कॅपिटल. ओके, पुन्हा जॉईन व्हायचा प्रयत्न करा, गोंधळ होत होता. ओके, पहिल्यांदा नाव सांगायचं तुमचं. ओके, इंट्रोडक्शन द्यायचं की सर माझं नाव न्यायमूर्ती आहे, मी तुम्हाला नाउन्सचे प्रकारबद्दल सांगणार आहे. मग सगळ्यात पहिले प्रॉपर नाउन, त्याच्याबद्दल माहिती देऊ नका. त्याच्यानंतर काय? कॉमन नाउन. त्याच्यानंतर काय? काउंटेबल नाउन, अनकाउंटेबल नाउन, कलेक्टिव्ह नाउन, अब्स्ट्रॅक्ट नाउन. असे 6 प्रकार बघले. आता 4 प्रकार राहिलेले आहेत. तुम्ही याच्याबद्दल माहिती बघा. कंपाऊंड नाउन. कंपाऊंड नाउन म्हणजे काय असते बघा. तर कंपाऊंड नाउन म्हणजे असे 2 वेगवेगळे नाव घ्यायचे. नाउन 2 वेगवेगळे शब्द ज्यांना अर्थ असतो, ओके, त्यांना एकत्र करायचा आणि नवीन शब्द बनवायचा. फॉर एक्झाम्पल टूथब्रश. टूथ याला अर्थ आहे की नाही? टूथ म्हणजे दात. दात हे एक शब्द आहे बरं का. टूथ म्हणजे दात आणि ब्रश म्हणजे ब्रश, म्हणजे घासायचा ब्रश असतो. हे 2 वेगवेगळे शब्द आहेत, यांना अर्थ आहे. यांना एकत्र आणा, नवीन शब्द बनतो टूथब्रश. याला म्हणायचं टूथब्रश म्हणजे दाताला घासायचा ब्रश. ओके, टूथब्रश. कळालं? म्हणजे वेगवेगळे 2 शब्द घ्यायचे आणि त्यांच्यापासून एक नवीन शब्द बनवायचा. हे असतात कंपाऊंड नाउनचे एक्झाम्पल. मी तुम्हाला सेंड करतो, ते लिहून घ्या. ओके. ओ आता नाव सांगणे सेंड करणे थांबवा. सर आय एम टेलिंग यू अबाउट नाउन. ओके, ठीक आहे. तर मग मी काय सेंड केलं आहे? कंपाऊंड नाउन, 2 किंवा अधिक शब्द एकत्र करून बनवलेले नाव. 2 नाही तर अधिक शब्द घ्यायचे. जसं की ब्लॅक बोर्ड. ब्लॅक म्हणजे काळा कलर. ओके, बोर्ड म्हणजे लिहायचा बोर्ड आणि यांना एकत्र केलं तर काळा फळा, ब्लॅक बोर्ड. कळालं? ब्रेकफास्ट. ब्रेक म्हणजे ब्रेक घ्यायचा. फास्ट बुक. एकत्र केलं ब्रेकफास्ट. त्या ब्रेकमध्ये जरासा ब्रेक असला त्याच्यामध्ये जेवायचं म्हणजे ब्रेकफास्ट. ओके, ते असं आरामाने जेवायचं असते की नाही. ब्रेकफास्ट म्हणजे काय? लगेच खायचा. एक से ना. ओके, सो सी, तर तुम्हाला कंपाऊंड नाउन कळालं. नंतर कॉन्क्रीट नाउन. कॉन्क्रीट नाउन म्हणजे काय असते? तर हे फिजिकल टँजिबल ऑब्जेक्ट ज्यांना आपण सेन्सेसच्या मदतीने हात लावू शकता, कळवू शकता. अब्स्ट्रॅक्ट नाउनचं कसं असतंय? तर त्यांना हात लावू शकत नाही, ते दिसत नसतात, बघू शकत नाही, ह्या सर्व काही गोष्टी. ओके, म्हणजे जे 5 ज्ञानेंद्रिय आहेत त्याच्या मदतीने त्यांच्याबद्दल माहिती मिळत नसते. पण जे इथे दिले आहेत कॉन्क्रीट नाउन, हे विरुद्ध आहे. अब्स्ट्रॅक्ट नाउनच्या विरुद्ध म्हणून पाठ करू शकता. तुम्हाला जर पाठ करायचं असेल तर असंही करू शकता की कॉन्क्रीट नाउन म्हणजे काय? तर 5 ज्ञानेंद्रिय, 5 सेन्सेस च्या मदतीने त्यांना जाणता येते. नाहीतर डायरेक्ट असं पाठ करू शकता की ते अब्स्ट्रॅक्ट नाउनच्या विरुद्धच आहेत. ओके, या प्रकारेही करू शकाल.
तुम्हाला मी डेफिनेशन सेंड केले आहे, ते लिहा वहीवर. याचे एक्झाम्पल काय आहेत? दगड, ओके, रॉक. दगड माहीत आहेत, त्यांना हात लावू शकता, दिसतात ते दगड, ओके, स्किन टच करू शकता, मारलं तर लागते, ओके, फेकून बघा जरासं, मारायचं नाही. नंतर ते मटेरियल नाऊन. मटेरियल नाऊन म्हणजे काय असते, तर हे अशा गोष्टींना नाव द्यायचं ज्याच्या मदतीने दुसऱ्या गोष्टी बनत असतात. तर बघा, सोन्याचा हार, ओके, मी घातलं नाही, सोन्याची अंगठी, मग ती अंगठी आहे पण कशाने बनलेली आहे? सोन्याने, हो की नाही? मग सोन्याचे बिस्किट ओके. तर मग हे काय आहे, तर ही वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत ते कशाने बनलेले आहे? सोन्याने. म्हणजे सोनं हे जे अशी गोष्ट आहे ज्याच्या मदतीने आपण दुसऱ्या गोष्टी बनवू शकता, मग ते काय होणार? मटेरियल नाऊन होणार. मग मला सांगा बरं, लाकडाची खुर्ची ते कशाने बनलेली असते? लाकडाने, इंग्रजीतून वूड, ओके, WOOD, वूड. मग मला सांगा, मटेरियल नाऊन, लाकूड मटेरियल नाऊन असेल की नाही? असणार. जरी तुम्हाला वाटत असेल सोनं महाग असते सर, लाकडाची काय किंमत, तसं नाही, किमतीवर नाहीये. तुम्ही त्याच्या मदतीने दुसऱ्या गोष्टी बनवू शकता का? बनवू शकत असाल तर तो मटेरियल नाऊन मध्ये येत असतो. ओके, कळालं? म्हणजे मटेरियल नाऊन अशा गोष्टींना म्हणायचं ज्याच्या मदतीने दुसऱ्या गोष्टी बनवू शकत असतात. त्याच्यानंतर आहे लास्ट प्रकार, जरंड नाऊन. जरंड नाऊन हे खूप एक्झाम मध्ये पण विचारला जातो. तर याच्यामध्ये एक असं पाठ करा तुम्ही, जरंड नाऊन हे असे वर्ब्स असतात, नाऊन आहे तरी बी याच्यामध्ये वर्ब घ्यायचे. नाऊन म्हणजे नाव, वर्ब म्हणजे क्रियापद, क्रिया करणारा शब्द. पण इथं काय आहे, जरंड नाऊन म्हणजे हे असे वर्ब असतात ज्यांच्या आखरीला ING लागते आणि ते नाऊन म्हणून काम करतात. म्हणजे काय, तर कोणत्याही वर्बचा चौथा फॉर्म घ्या. स्विम म्हणजे पोहणे, याचा चौथा फॉर्म स्विमिंग, ओके. तर मग बघा, स्विमिंग इज फन ॲक्टिव्हिटी, पोहणे हे खूप मजेशीर आहे. आता मला सांगा, मी 2 वाक्य म्हणतो, त्याच्यामध्ये ती क्रिया करत असेल की नाही की, ओके. सांगा बरं, मी पोहत आहे. आता मला सांगा, मी पोहत आहे की नाही, पोहायलो की नाही, ती क्रिया करायलो की नाही, यस नो मध्ये उत्तर द्या बरं. मी पोहत आहे, ओके, मी पोहत आहे, ट्विंग ट्विंग, यस, पोहायलो, मी क्रिया करत आहे. त्या वाक्यावरून समजून घ्या, माझ्याकडे बघू नका, म्हणू नका सर तुम्ही कधी पोहता म्हणून, ओके. आता नवीन वाक्य सांगतो, दुसरं वाक्य सांगतो, याच्यामध्ये ती क्रिया करायलो की नाही ते सांगा मला, ओके. पोहणे खूप मजेशीर आहे, पोहणे खूप मजेशीर असते. मी जर तुम्हाला आलं सांगलं, अरे पोहणे खूप मजेशीर असते, ओके, तुम्ही म्हणणार हो असेल मजेशीर, मी कधी पोहलो नाही, नाहीतर हो आहे मजेशीर, मी पण पोहलो होतो. मग तेव्हा पोहता का? त्यावेळी नाही, त्यावेळी तुम्ही पोहत नाही, ओके, त्यावेळी आपण पोहत नाही. तरी काय म्हणलं, पोहणे खूप मजेशीर आहे, ओके. फॉर एक्झाम्पल, मी क्रिकेट खेळत आहे, तर मी खेळत आहे म्हणून सांगायलो, पण मला क्रिकेट खेळायला खूप आवडते. आता खेळायलो का? नाही, मी फक्त सांगायलो तुम्हाला, मला क्रिकेट खेळायला खूप आवडते. म्हणजे काय, याच्यात खेळणे हे वर्ब यूज केलेलं आहे, पण वर्ब म्हणून आहे का? नाही, इथं नाऊन म्हणून आहे, नाव म्हणून आहे, इथं काही क्रिया होतच नाही. आणि वर्बचे काय काम असते? क्रिया करणे, काम करणे. आणि जर लेकरू काम करत नसेल तर बाप ठेवून घेईल का घरी? नाही, चल पोट बाहेर काम कर म्हणेल, हो की नाही? मग तसंच असते, सेम टू सेम. वर्बने म्हणले तू कामच करत नाहीत, मी तुला घरी का ठेवून घेऊ? वर्बने काढून टाकलं, नाऊन म्हणलं बाबा ये माझ्याकडे, म्हणून तो काय बनला? तो नाऊन बनला, ओके. म्हणून तो आहे जरंड नाऊन. जरी ते वर्ब असले तरी तो जरंड नाऊन म्हणून काम करत असतो, ओके. तर मग या प्रकारे हे मटेरियल नाऊन आणि जरंड नाऊन आहे दोन. याच्या मी तुम्हाला 2-4 नोट्स सेंड करतो, हे लिहून काढा बरं. लिहिणे झाले, हे दोन्ही लिहिणे झाले की लगेच जा, आई वडिलांची सही घ्या आणि त्याची फोटो, जे ते सही घेतली ती फोटो ग्रुपवर लगेच सेंड करा, ओके. कोण कोण सेंड करणार मी बघतो, ठीक आहे. तर मग आज नाऊन बद्दल आपण माहिती बघलेली आहे, टाइम पण झालेला आहे, म्हणून क्लास येथेच थांबवतो मी आजचा, ओके. खूप काही गोष्टी राहिलेल्या आहेत, हो की नाही? रायमिंग वर्ड्स राहिलेले आहे, स्टोरी राहिलेली आहे, या सर्व काही गोष्टी मला ॲड करायच्या आहेत. पण तुम्ही आज बघलं स्टार्टिंगला काय अडचण आली तिथे, तर असे कधी कधी अडचण येत असते, ओके. त्या अडचणी येऊ नये म्हणूनच मेहनत सुरू असते, ठीक आहे. तर मग चिंता करू नका, जो पुढील प्रोनाउनचा टॉपिक आहे तो उद्या घेणार मी, यांच्यावर एक्झाम पण होणार आहे, पण मी त्याच्यासाठी तुम्हाला वेळ देत असतो. म्हणून दररोजचा दररोज अभ्यास करायचा. कधी एक्झाम होणार, कोणत्या वेळी होणार, याच्याबद्दल मी तुम्हाला लगेच माहिती देऊ शकत नाही, कारण सिलेबस मागे पुढे करावा लागत असतो मला तुमच्यानुसार. तुम्ही मला मध्येच कोणता तर नवीन टॉपिक ॲड करा म्हणत असता, मग तो टॉपिक ॲड करण्यासाठी पण वेळ लागत असतो. याच्यामुळं
एक्झामसाठी तुम्ही काय विचार करायचा, उद्या पेपर आहे म्हणून आज पाठ करायचं. ओके, आणि मी माहिती पण देणार की अरे उद्या पेपर घेणार, नाहीतर आज सायंकाळी याच्यावरचा पेपर आहे म्हणून. ठीक आहे, कळालं. तर मग आज काय सांगलं, नाऊनचे 10 प्रकार बद्दल बघलेलं आहे. आणि या 10 प्रकारच्या मदतीने तुम्हाला कोणतीही एक्झाम असो त्याच्यामधले उत्तर देता येणार. तितकंच नाही तर नाऊन वेगवेगळ्या कोणतंही जर वाक्य म्हणलं त्याच्यामध्ये जे नाव येत असतात ते तुम्हाला लगेच सांगता येणार की अरे हां हे प्रॉपर नाऊन आहे कारण हे विशिष्ट आहे. ओके, अरे वूड लाकूड हे कोणतं आहे, हे मटेरियल नाऊन आहे कारण याच्या मदतीने दुसऱ्या गोष्टी बनतात. गोल्ड मटेरियल नाऊन आहे कारण याच्या मदतीने दुसऱ्या बनतात. सिल्वर काय आहे मग, मटेरियल नाऊन आहे. ओके, याच्या मदतीने दुसऱ्या गोष्टी बनत असतात. मग याच प्रकारे अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्याच्या मदतीने काय असतं माहिती आहे का, तुम्ही असंही म्हणू शकता हे वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये असतात. खुर्ची, ओके, चेअर हे लाकडाची बनलेली आहे, पण तुम्ही म्हणू शकता एक खुर्ची, दोन खुर्ची हे काउंटेबल नाऊनमध्ये येते. पण त्याच्यात जरासं एक स्टेप मागे या, म्हणतं लाकूड मोजायचं किती वजन आहे त्याच्यानुसार मोजता आपण, मग ते काउंटेबलमध्ये येत नाही, अनकाउंटेबलमध्ये जाते. म्हणजे असा वेगवेगळा डिफरन्स येत राहतो. जसे जसे तुम्ही एक्झाम्पल सोडत जाल, जसे जसे जास्तीत जास्त प्रॅक्टिस कराल त्यानुसार तुम्हाला जास्तीत जास्त माहिती कळणार. जर काही अडचण आलीच तर मला विचारा. ओके, माझा नंबर तुमच्या सर्वांना माहीत आहे, पुन्हा सांगतो 9423208724. ओके, हा माझा नंबर आहे. सरांचा नंबर आखरीला फक्त 23 करायचा. ओके, सी इन द नेक्स्ट क्लास. गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग, गुड नाईट.